कारणास्तव जर जावयाचे आणि सासऱ्याचे जर भांडणं झाले, हिच्या नवऱ्याची आणि बापाची दोघांची भांडणं झाली, भले तिला कळतंय माझ्या वडिलाची काही चूक नाही, चुकतोय माझा नवरा, पण तिला नवरीची चूक दाखवता येते का हो? ती बापासमोर हात जोडते, बाबा मला माहिती की लाख पटीनं तुम्ही बरोबर आहात, पण मनाला नांदायचंय ना, कपाळाला ज्याच्या नावाचं कुंकू लागले, बाबा क्षमा करा या लेकीला, तुमची लेक अभागी, 100% तुमचंच बरोबर आहे, पण लग्न झालंय ना माझं आता, मला तुमची बाजू नाही घेता येणार बाबा, मला सगळ्या समोर म्हणणं भाग आहे की नवऱ्याचंच खरंय. या पुढे जाऊन सांगू, लग्न झालं तिचं, सासरचं वारलं तर तिला सुतक सासरचं लागतं, पण ज्या माहेरी ती 20 वर्ष राहते, 22 वर्ष राहते, 25 वर्ष राहते, जन्म देणारा सख्खा बाप वारला आणि जन्म देणारी तिची माय माऊली जर वारली तर तिला सुतक माहेरचं लागत नाही आणि सुतक आईचं लागत नाही. तिला लोक सांगतात ही पाहुणी आहे बरं, ही पाहुणी, हिला सुतक नाही. अरे कसं सुतक नाही? त्याच्या एका थेंबापासून आपला जन्म झाला, जिच्या उदरामध्ये 9 महिने आणि 9 दिवस ती वाढली, तिच्या शरीरापासून शरीर झालं, तिच्या मेदापासून, तिच्या हाडापासून हाड बनलं, तिच्या रक्तापासून रक्त बनलं, तिच्या श्वासापासून 9 महिने 9 दिवस श्वास घेतला, तिला हिची नाळ जोडलेली होती, तिच्या अंगावरचं दूध पिऊन मोठी झाली. 20 वर्ष ज्या मायबापाच्या छायेछत्र खाली वाढते ना, पण लग्न झालं आणि जन्म देणारे जन्मदाती जर मायबाप वारले तर लोक सरळ म्हणतात तिचं ही पाहुणी, हिला मायबापाचं सुतक नाही. माझ्या दादांनो, तुम्ही तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तुम्ही तिच्या वांगात कुंकू भरलं, तुमचं नाव तिच्या नावाला लागलं, त्या क्षणापासून पत्नी पतीला इतकी समर्पित असते, इतकी समर्पित असते, त्याच्या सावलीसारखी बनून राहते, त्याच्या दुःखात सुखात त्याच्या आजारपणात साथ देते. सख्खे मायबाप वारले तरी तिला सुतक तिकडचं पडत नाही. हे पतीविषयी पत्न्यांचं किती मोठं समर्पण आहे आणि हे युग्यानुयुगे समर्पण आहे, हे प्रत्येक मन्वंतरात समर्पण आहे, हे प्रत्येक कल्पात समर्पण आहे, हे हजारो आणि लाखो वर्षाचं समर्पण आहे, हे वर्षानुवर्षाचं समर्पण आहे. ही समर्पण करणारी पत्नी, तिचे इतके उपकार आहे, पण आमच्या पुरुषवादी संस्कृतीला तिचे उपकार का लक्षात येत नाही. नवरा जर आजारी पडला ना आणि दवाखान्यात जर तो ऍडमिट असेल, सलाईन त्याच्या हाताला असते, गोळ्या औषधं त्याला असतात, पण जेवढ्या वेदना पतीला होतात ना त्याच्यापेक्षा कैक पटीनं अधिक वेदना ती पत्नी भोगते. दवाखान्यामध्ये पलंगाच्या खाली एका कोपऱ्यात असे हातपाय आखडून बसते, ना आंघोळ असते तिला 4-5 दिवस, ना जेवण जातं तिला. भेटणारी भेटायला येतात, कसं आहे रामभाऊचा आता, घळघळा डोळ्यातून अश्रू वाहतात तिच्या, बरं येतात तिच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की तिच्या नवऱ्याला किती फरक पडलेला आहे. नवरा ऍडमिट असावं दवाखान्यात, आणि जर तिची आई डबा घेऊन आली ना तर ती आई लेकीला पाहते, तिला जावयाची चिंता वाटत नाही, तिला लेकीची चिंता वाटते. बाई चिमणे, किती सुकून गेलीस ग तू, 4 दिवस झाले माझ्या लेकीला अन्नाचा घास नाही. बाई चिमणे, डबा आणला होता ग, जरा 2 घास खातेस का? आई, नवरा आई सुईते ग, मला कसं खावं वाटेल ग, हे पाहुणे रावळे येतात, लोक काय म्हणतील मला. जरा पलंगाच्या कोपऱ्यात जा आणि जरा आडोशाला जाऊन आणलेला शिरा खा. ज्यावेळी माय लेकीच्या काळजीने हे शब्द म्हणते त्यावेळी लेक आईला रागवते, आई
माझा नवरा दवाखान्यात आज ऍडमिट आहे, माझा कुंकवाचा धनी जन्म आणि मृत्यूच्या दारात आहे. त्याच्या नाकाला श्वास लावलेला असावा, ऑक्सिजन सिलेंडर वरती माझा नवरा असावा आणि तू मला शिऱ्याचा डब्बा घेऊन यावा, असा काय नवस केला होता का ग तू? असा नवस केला होतास तू? आईचा जीव लेकीत असतो, पण त्या लेकीचा जीव मात्र तिच्या नवऱ्यात असतो. अरे एवढं समर्पण. लेकरू वारलं तर त्याच्या सरणात आतापर्यंत कोणत्याच आईनं जीव दिला नाही. लेकरू वारलं, आई किती प्रेम करते, पण तिनं आतापर्यंत लेकाच्या सरणात जीव दिला नाही. पण पती वारल्यानंतर आपल्या पतीच्या सरणात उड्या घेतल्या, त्या अशा किती पत्नींची उदाहरणं देऊ तुम्हाला मी. आपला नवरा वारल्यानंतर ज्यांनी जग पाहिलं नाही, हा देह सोडला आणि त्या अग्नीत सती गेल्या, अशा किती पत्नींच्या उदाहरणं देऊ मी तुम्हाला. राम वनवासाला गेल्यानंतर जनकाची कन्या दशरथाची सून आणि जगाच्या मालकाची मालकीन जी होती, पण 14 वर्षाचा वनवास जेवढा रामानं भोगला तेवढा सीतेने भोगला ना. जेवढा वनवास लक्ष्मणाने भोगला त्यापेक्षा कैक पटीने अधिक महालामध्ये बसून उर्मिलीने भोगला. लक्ष्मणाला काटे टोचत होते पायाला, पण उर्मिलेच्या अंगाला भरपडत होतं ते राजवैभवाचं सुख. पतीच नाही तर या सुखाचं काय करायचं मला. किती समर्पण असतं तिचं दादांनो. तुमच्या घरी जर 4 पाहुणे आले ना, आजही पहा तुम्ही, सगळ्याला जेव घालते, ती पत्नी पाठी मागून जेवते आणि सोबत तुम्ही बसले तर ताटावरती असते, पण तिचं लक्ष नवऱ्याच्या ताटाकडे असते. यांना काय पाहिजे, पोरांच्या ताटाकडे असते, यांना काय पाहिजे. घरी पाहुणे जर आले ना, आजही माझ्या माता भगिनीला जेवत्या ताटावून उठावं लागतं, ताट झाकून ठेवावं लागतं. ती पाहुण्याला चहा करते, पाहुण्याला वाटं लावते आणि अर्ध्या तासानं जेवतं ताट पुढं घेते. पण आता तिला भाकर जाते का हो? ताटात चपाती वाढायला उशीर झाला तर पुरुष मंडळी तुम्हाला सहन होत नाही, पण घरी पाहुणे आले तर तिला जेवत्या ताटावरच उठावं लागतं. भली ती उपवास सोडत असेल, उठावं लागतं तिला. 4 पाहुणे घरी आले तर स्वयंपाक करते ती वारणा पूर्णाचा, सगळे जेव घालते. कधी कधी असं होतं की 4च्या जागी 6 पाहुणे येतात, सगळे जेवून जातात आणि दुर्डीमध्ये तिला चतकुर चपाती राहते. आता जर तुम्ही तिला म्हणलं ना दुसरा स्वयंपाक कर तुझ्यासाठी, ती करते का हो? आतापर्यंत या माता माऊलींनी, ती आमदाराची बायको असू द्या, नाही तर खासदाराची, नाही तर कलेक्टरची बायको असू द्या, घराघरात माझ्या माता भगिनी स्वतःसाठी वेगळा स्वयंपाक करतात. अशी बाईच भारतात जन्माला आली नाही गडे, अशी बाई भारतात जन्माला आली नाही. उरलेलं सोरलेलं खायचं, जे असेल ते खायचं. पती जर गावाला गेला तर ती बाई स्वतःसाठी स्वयंपाकही करत नाही वेगळा, शिळं असेल पातळ असेल ते खाते. या पलीकडे जाऊन सांगू, तिनं स्वतःसाठी उपवासाला चहा केला आणि दूध एकच कप आहे, कपात ओतून घेतला आणि तेवढ्यात बाहेरून नवरा आला. त्यावी पती म्हणतो जरा चहा टाकतेस का? ती म्हणते हा काय केलेलाच आहे. स्वतःच्या ओठांना लावायचा तो कप नवऱ्या पुढे ठेवते, म्हणत नाही मला उपवास आहे आणि माझ्यासाठी दूध नाही आता, असं म्हणत नाही आता अर्धा अर्धा घेऊन. त्या पातेल्यामध्ये पाणी टाकते, चहा पावडर टाकते, साखर टाकते, उकळून घेते. समोर बसून नवरा दुधाचा चहा पितो, ही बिचारी बिना दुधाचं पिते, पण समोर बसलेल्या नवऱ्याला कळू देत नाही. त्याच्या कपात दुधाचा चहा आहे, हिच्या कपामध्ये बिना दुधाचा चहा आहे. केवढं समर्पण आहे जगात, किती मोठं समर्पण आहे. याही पलीकडे जाऊन सांगेल, पत्नी मारलं तर पती दुसरी पत्नी करतो, पत्नी वारली तर पती दुसरं लग्न करतो. पण पती जर वारला आणि तिला जर 2 लेकरं असतील, 1 लेकरू असेल, तर त्या लेकराच्या भवितव्यासाठी, नवऱ्याच्या नावासाठी ती बाई आयुष्यभर त्याच्या नावाने विधवेचं जीवन जगते. एवढं समर्पण
घराघरात प्रत्येक पुरुषाच्या पत्नीचं असतं. म्हणजे जसे आईचे उपकार लक्षात ठेवतात, तुमच्या नावाचं कुंकू लावून जी घरात तुमच्या समोर दररोज उभी, सुखदुःखात तुमच्या प्रत्येक गोष्टीत सावलीसारखी तुमच्या पाठीमागे येते. पूर्वीचा काळ मायबाप, आता तरी गाड्या निघाल्या. पूर्वी लग्न झालं, बायकोला फिरायला न्यायचे, गाड्या सुद्धा मित्रांच्या मागावे लागायच्या. कोणी जायचं शिर्डीला, कोणी जायचं त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. बऱ्याचदा गाडी न्यायची तुम्ही दूर, आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं 50 रुपयाचं, नाही तर 100 रुपयाचं. गाडी बंद पडायची. त्यावेळी ती पत्नी म्हणायचं, काय झालं, चिंता करू नका, गाडी चालू होईल. त्या बायकोने नुसता खांद्यावरती हात ठेवला तर कित्येकाच्या गाड्यात बिना पेट्रोलच्या 10-10 किलोमीटर पुढे गेले. परिस्थितीमध्ये खचू नका. पैसे नाही, येतील आज न उद्या. हे काम करायचंय, करतो, करा तुम्ही. मी उभी आहे ना, माझं सोनं गहाण ठेवील, पण तुम्हाला डगमगू देणार नाही. हा करा तुम्ही. पोहता येत नव्हतं, तिनं पाण्यात पडून पोहायला शिकलं. हातपाय हलवले की येतं माणसाला पोहता. हे करून पहा तुम्ही, तुम्हाला यश मिळेल, सक्सेस होताल तुम्ही. प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला पुढे ढकलणारी, तुम्हाला तुमच्यात आत्मविश्वास जागृत करणारी ही शक्ती घराघरातली जगदंबाच आहे ना. ती घरातली कुटुंबातली काळजी करत असताना आमच्यासाठी पार्वती झाली. ज्यावेळी घरावरती संकट आलं त्यावेळी ती दुर्गा झाली. आपल्या घरच्याविषयी कोणी बोलत असेल वाईट वाकडं तर ती सहन करत नाही. घरातली कामं करत असताना धुनी भांडी स्वयंपाक लेकरांचं म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचं हे सगळे कामं करत असताना ती अष्टभुजा देवी झालीच ना. ती 16 हातांची सप्तशृंगी झालीच ना. तिचे स्वरूप मंदिरात पाहू नका, आपल्या घरातल्या स्त्रियांमध्ये, पत्नीमध्ये, आईमध्ये तिची स्वरूप पहा. 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहेत, पण या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला अख्खा महाराष्ट्र हिंडायची गरजच नाही. ते 3.5 शक्तिपीठ आपल्या घरात आहेत. पहिलं शक्तिपीठ आपली आई, दुसरं शक्तिपीठ आपली पत्नी, तिसरं शक्तिपीठ आपली रक्ताची बहिणी, आणि 3.5 शक्तिपीठापैकी चौथं अर्ध शक्तिपीठ तुमच्या पोटी जिचा जन्म झाला ती तुमची पोरगी, ज्याला आई, बायको, बहीण आणि पोरगी या 4 स्त्रियांचा आदर करता आला ना, त्या पुरुषाला या जगातील प्रत्येक नारी शक्ती स्वरूपिणी आणि जगदंबाई. त्या पुरुषाला कोणत्याच मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्यायची गरज नाही, ज्याची नजर पवित्र आहे. त्या नारी शक्तीचा, स्त्री शक्तीचा घराघरात जागर करणं, आदर करणं, हा खरा जगातला खरा शारदीय नवरात्र महोत्सव. प्रेमाने बोला एकदा सर्वजण, जय जय श्री राधे.